नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कारखाना अधिनियम 1948च्या या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारखाना अधिनियम 1948 हा या ठिकाणी बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे कामगार आहेत, जे की फॅक्टरीमध्ये काम करतात, त्यांच्या एकंदरीतच आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण हे सुनिश्चित करणं हा या कायद्याच्या पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश होता. मागच्या लेक्चरमध्ये आपण याच्या संदर्भात कायद्याच्या संदर्भात जो काही ओव्हरव्ह्यू आहे तर त्याच्याबद्दल डिस्कस केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत प्रकरण 1, जे की प्रारंभिक तरतुदी किंवा प्रिलिमिनरी याच्या संदर्भात आहे. तर साधारणतः यामध्ये सेक्शन 1 पासून तर सेक्शन 7 पर्यंत कलम आहेत, म्हणजेच त्याला अनुच्छेद असं देखील म्हटलं जातं. तर कलम 1 ते कलम 7 याच्या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत. 1 बाय 1 कलम आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत, जी महत्त्वाची आहेत अशा पद्धतीची ही कलमं. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा कलम 1 काय सांगतं. कुठल्याही कायद्याचं कलम 1 असू द्या, ते तुम्हाला सांगतं त्या कायद्याचं पूर्ण नाव काय आहे, त्या कायद्याचा विस्तार म्हणजे कार्यक्षेत्र, तो कायदा कुठे लागू होतो आणि यासोबतच तो कायदा कधीपासून त्या ठिकाणी अंमलात आला. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी कलम 1 सांगत असतं. त्याच पद्धतीनं कारखाना अधिनियम 1948चं जे कलम 1 आहे ते आपल्याला काय सांगतं बघा. तर कायद्याचे संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ ही गोष्ट काय सांगते कलम 1. मग या कायद्याचं संक्षिप्त नाव काय आहे? द फॅक्टरी ॲक्ट 1948, म्हणजेच कारखाना अधिनियम 1948 असं साधं सोपं आणि शॉर्टकट याचं हे नाव आहे. तर अशा पद्धतीनं कलम 1 हे कायद्याचं संक्षिप्त नाव सांगतं, त्याचा विस्तार सांगतं आणि प्रारंभ म्हणजे तो कधीपासून लागू झाला ही गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जाते. तर या कलमानुसार ह्या कायद्याचे नाव काय आहे? कारखाना अधिनियम 1948 असं आहे आणि तो संपूर्ण भारतासाठी लागू आहे, इन्क्लुडिंग जम्मू आणि काश्मीर, सगळा भारत. ठीक आहे, संपूर्ण भारतासाठी तो लागू आहे. तर अशा पद्धतीनं संपूर्ण भारतासाठी हा कायदा लागू होतो. कोणता कायदा? द फॅक्टरी ॲक्ट 1948. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हा कायदा कधी या ठिकाणी संमत करण्यात आला. तर जो आपला बिअर ॲक्ट आहे, सरकार आपल्या गॅझेटमध्ये हा कायदा प्रकाशित करतं आणि तो प्रकाशित जेव्हा केले जातं तेव्हा त्या कायद्याच्या अगदी सुरुवातीला जेव्हा कायद्याचं हेडिंग दिलेलं असतं, शीर्षक दिलेलं असतं, तर त्याच्या बाजूलाच उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये तो कायदा त्या ठिकाणी कधीपासून म्हणजे कधी संमत करण्यात आला ती तारीख दिलेली असते. हा संमत केल्याची तारीख म्हणजे राष्ट्रपतींनी त्यावर सही केल्याची त्या ठिकाणी तारीख आहे. तर लक्षात ठेवा, 23 सप्टेंबर 1948 म्हणजे ज्या वर्षामध्ये कायदा या ठिकाणी करण्यात आला त्याच वर्षी तो काय करण्यात आलेला या ठिकाणी संमत करण्यात आलेला आहे, म्हणजे राष्ट्रपतीची त्याच्यावर स्वाक्षरी झालेली आहे. 23 सप्टेंबर 1948 ही तारीख लक्षात ठेवा. कायदा संमत करण्यात आला म्हणजे इनॅक्ट करण्यात आला. ठीक आहे. मात्र राष्ट्रपतीची मंजुरी याला 23 सप्टेंबर 1948 रोजी जरी मिळाली असली तरी देखील हा कायदा लगेच इम्प्लिमेंट करण्यात आला का? तर नाही. तर तो कधी इम्प्लिमेंट करण्यात आला? 1 एप्रिल 1949 म्हणजे त्याच्यानंतर. ठीक आहे, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, बऱ्याचसा 6 महिन्याचा गॅप आपल्याला या ठिकाणी दिल्याचं लक्षात येतं. तर 1 एप्रिल 1949 ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी. तर 1 एप्रिल 1949. आता ही 1 एप्रिल तारीख का, एवढा अवधी का दिला? कारण जे कारखानदार आहे त्या कारखानदारांना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे ह्या तरतुदीचं पालन करण्यासाठी किंवा तशा पद्धतीचं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी. म्हणजे कायदा 1948चा जरी असला तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी ही 1 एप्रिल 1949 म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षीपासून करण्यात आलेली आहे. म्हणून कलम 1 या कायद्याचं संक्षिप्त नाव, विस्तार म्हणजे हा संपूर्ण भारतासाठी आहे आणि याचा प्रारंभ कधीपासून करण्यात आला? 1 एप्रिल 1949 पासून करण्यात आला. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कलम 2 मध्ये आपण येऊयात. आता कलम 2 मध्ये काय सांगितलं जातं? तर कलम 2 मध्ये काही डेफिनेशन सांगितल्या जातात. ठीक आहे. ह्या कायद्याच्या अंतर्गत
ज्या काही संज्ञा येतात, संकल्पना येतात, तर त्याचा अर्थ नेमका काय होतो ते ह्या कायद्याच्या सेक्शन 2 मध्ये सांगितलेलं आहे. सेक्शन 2 जे की एक महत्त्वाचं सेक्शन आहे. आता याला इंटरप्रिटेशन सेक्शन असं देखील म्हटलं जातं, इंटरप्रिट केलं जातं. मग यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं, तर कलम 2 उपकलम ए, सेक्शन 2 सबसेक्शन ए. बघा कायदा मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, परंतु त्याचे सेक्शन लक्षात ठेवत असताना तुम्ही ते इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. हे सेक्शन 2 सबसेक्शन ए, कारण हे समजायला आणि लक्षात ठेवायला त्या ठिकाणी सोपं जातं. तर सेक्शन 2 सबसेक्शन ए मध्ये प्रौढ व्यक्तीची व्याख्या करण्यात आलेली आहे, ज्याला आपण अडल्ट असं म्हणतो. तर प्रौढ व्यक्ती कोण, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रौढ व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीनं आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहे त्या व्यक्तीला काय म्हणतात, प्रौढ व्यक्ती असं म्हणतात. असं सेक्शन 2 सबसेक्शन ए मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सेक्शन 2 सबसेक्शन बी मध्ये किशोर याची व्याख्या सांगितली आहे, ज्याला आपण ॲडल्संट असं म्हणतो. ठीक आहे, किशोरावस्था किंवा पौगंडावस्था असं देखील त्याला म्हटलं जातं. तर साधारणतः या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर ज्या व्यक्तीने वयाची 15 वर्ष पूर्ण केलेली आहेत परंतु 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत त्या व्यक्तीला किशोर असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, तर 15 ते 18 वर्ष, 15 ते 18 वर्ष या वयोगटामध्ये ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना किशोरवयीन व्यक्ती असं म्हटलं जातं. ओके, ॲडोलसंट. त्याच्यानंतर सेक्शन 2 सबसेक्शन सी आहे, ज्याच्यामध्ये बालक म्हणजे चाइल्ड, बालक म्हणजे कोण त्याची व्याख्या केलेली आहे. आणि यामध्ये सांगितलं आहे की 15 वर्षापेक्षा कमी, किती वर्षापेक्षा, 15 वर्षापेक्षा कमी ज्या व्यक्तीचं वय आहे त्याला बालक असं म्हणतात. तर 15 वर्ष ज्यानं पूर्ण केलेली नाही आहेत त्याला काय म्हणायचं, बालक असं म्हणायचं. ठीक आहे, तर 15 वर्षापेक्षा कमी वय म्हणजे बालक आहे, 15 ते 18 म्हणजे किशोर आहे, आणि 18+ म्हणजे कोण आहे, प्रौढ आहे. ठीक आहे. आता ह्या व्याख्या कशासाठी सांगितलेली आहे, कारण यांच्यावर आधारितच हा कायदा आहे. जसं की बालकामगारांकडून काम करून घेता येणार नाही, 15 ते 18 वर्ष वयोगटातील व्यक्तींकडून काम करून घ्यायचं असेल तर काय उपाययोजना आहेत. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं म्हणून या संज्ञा किंवा संकल्पना आपल्याला या ठिकाणी अभ्यासाव्या लागतात. तर कलम 2 हे परिभाषेचं कलम आहे, त्याच्यामध्ये आपण सेक्शन 2 आणि त्याच्यामध्ये असलेले सबसेक्शन या ठिकाणी अभ्यासत आहोत. पुढे आपल्याला सांगितलं आहे सेक्शन 2 सबसेक्शन बी म्हणजे डबल बी आहे, नंतर ॲड करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये कॅलेंडर इयर म्हणजे तुमचं त्या ठिकाणी जे काही वर्ष आहे ते कोणतं असणार. ठीक आहे, कालावधी वर्ष, कॅलेंडर इयर. तसं कॅलेंडर इयर त्याच्या नावातच आहे. कॅलेंडर कधीपासून सुरू होतं, 1 जानेवारीपासून सुरू होतं, म्हणून 1 जानेवारीपासून सुरू होणारं आणि 31 डिसेंबर रोजी संपणारं वर्ष म्हणजे कॅलेंडर इयर आहे. ठीक आहे. सो सेक्शन 2 सबसेक्शन बी, कॅलेंडर इयर मीन्स द पिरियड ऑफ 12 मंथ्स, 12 महिन्याचा कालावधी आहे हा. ठीक आहे, 12 महिने, बिगिनिंग विथ द फर्स्ट डे ऑफ जानेवारी इन अ इयर. ठीक आहे, म्हणजे कधी स्टार्ट होतं, 1 जानेवारीला स्टार्ट होतं आणि कधी संपतं, 31 डिसेंबरला संपतं. हा 12 महिन्याचा पिरियड आहे. सो 1 जानेवारीला कॅलेंडर इयर सुरू होतं. तर साधं सोपं आहे, सेक्शन लक्षात ठेवण्याची तर काही गरज नाही. कोणते सेक्शन महत्त्वाचे आहेत, कोणते लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला इथे सांगणारच आहे. तेवढे सेक्शन लक्षात ठेवायचे आहे, फक्त कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्या. त्याच्यानंतर सेक्शन 2 सबसेक्शन सी ए, स्मॉल सी ए आहे हा. यामध्ये काय सांगितलं आहे, सक्षम व्यक्ती म्हणजे कॉम्पिटंट पर्सन कोण असणार, सक्षम व्यक्ती जी की कोण आहे, कॉम्पिटंट आहे. तर बघा, सक्षम व्यक्ती म्हणजे या अधिनियमातील तरतुदीनुसार कारखान्यात करावयाच्या चाचण्या, टेस्ट, तपासण्या म्हणजे एक्झामिनेशन आणि निरीक्षणे म्हणजे इन्स्पेक्शन्स, यासाठी हे करण्यासाठी निरीक्षकाने, निरीक्षक म्हणजे कोण, मुख्य निरीक्षक, चीफ इन्स्पेक्टरने मान्यता दिलेली व्यक्ती किंवा संस्था होय. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असतं, कारखान्यामध्ये काही आपल्याला टेस्ट कराव्या लागतात, की जसं की हा जो काही विशिष्ट माल आहे किंवा वस्तू आहे किंवा यंत्रसामुग्री आहे ही धोकादायक तर नाही ना, किंवा विशिष्ट केमिकल्सची मात्रा त्याच्यामध्ये किती आहे हे इन्स्पेक्शन करावं लागतं. मग त्याच्यासाठी कोणीतरी कॉम्पिटंट पर्सन, सक्षम व्यक्ती त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. आणि मग ही मान्यता सक्षम व्यक्तीला कोण देतं, मुख्य निरीक्षक देतो. हा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर चीफ इन्स्पेक्टरने मान्यता दिलेली व्यक्ती
किंवा संस्था म्हणजे कोण आहे? सक्षम व्यक्ती आहे. ही मान्यता देताना पुढील बाबी विचारात घेतल्या जातात. नंबर 1, त्या व्यक्तीची पात्रता व अनुभव तसेच तिच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधा. आता एखादं सर्जन असेल, तो आपल्याला काय करतो, समजा मेडिकल सर्टिफिकेट किंवा फिटनेस सर्टिफिकेट देतो, बरोबर. मग तो व्यक्ती कोण असणार? तो व्यक्ती कॉम्पिटंट पर्सन आहे, सक्षम व्यक्ती आहे, कारण ती फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी सक्षम आहे, कारण तिच्याकडे विशिष्ट पात्रता आहे. ठीक आहे. दुसरं आहे त्या संस्थेमध्ये कार्यरत व्यक्तींची पात्रता व अनुभव तसेच संस्थेकडे उपलब्ध असलेल्या सुविधा. ह्या बाबी ही मान्यता देताना लक्षात घेणं गरजेचं आहे. या सर्व बाबी चाचण्या, तपासण्या आणि निरीक्षणे योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक मानल्या जातात. तसेच एका कारखान्यासाठी एकापेक्षा अधिक व्यक्ती किंवा संस्थांना सक्षम व्यक्ती म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. जसे जशी गरज असेल त्या पद्धतीनं ही मान्यता कोण देतं? मुख्य निरीक्षक देतात. हे लक्षात ठेवा. पुढे बघा, सेक्शन 2 सबसेक्शन CB, धोकादायक प्रक्रिया, हजार्डस प्रोसेसेस. काही उद्योग कारखाने असे आहेत ज्याच्यामध्ये उत्पादन प्रक्रिया चालत असताना मानवी आरोग्यावर त्या ठिकाणी विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून असे काही इंडस्ट्री हे हजार्डस इंडस्ट्रीज किंवा धोकादायक कारखाने म्हणून सूचीबद्ध करण्यात आलेले आहेत आणि त्याची लिस्ट या कायद्याच्या परिशिष्ट 1 म्हणजे शेड्यूल 1 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तर धोकादायक प्रक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया किंवा कार्य होय ज्यामध्ये विशेष काळजी घेतली नाही तर त्या प्रक्रियेत वापरलेला कच्चा माल, अर्धवट तयार झालेले उत्पादन, तयार उत्पादन, उपउत्पादन, ठीक आहे, म्हणजे फिनिश गुड्स, वर्क इन प्रोग्रेस, ओके, रॉ मटेरियल, उपउत्पादन म्हणजे त्याचा शिल्लक राहिलेला भाग, गाळ, सांडपाणी इत्यादीमुळे पुढील धोके निर्माण होऊ शकतात. असे काही उद्योगधंदे आहेत. उदाहरणार्थ केमिकल्स, घातक रसायनं जी आहेत, तर आणि ही घातक रसायनं ज्या प्रोसेसमधून बाहेर पडतात तर ते काय म्हटलं जाईल? हजार्डस इंडस्ट्री असं म्हटलं जाईल किंवा धोकादायक कारखाने म्हटलं जाईल. तर त्या प्रक्रियेत काम करणाऱ्या किंवा त्या प्रक्रियेशी संबंधित व्यक्तींच्या आरोग्यास काय होते? गंभीर हानी पोहोचू शकते किंवा सर्वसाधारण पर्यावरण प्रदूषित होऊ शकते. त्याला आपण धोकादायक प्रक्रिया असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर हानी होऊ शकतात, जसं की लीड पॉयझनिंग होऊ शकतं किंवा मग पर्यावरण प्रदूषित होऊ शकतं, की ज्याच्यामुळे जे सांडपाणी आहे समजा त्या प्रोसेसमधून केलेलं तर ते नद्या किंवा समुद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी मिळतं आणि त्याच्यामुळे जे काही आपल्या जलचर प्राणी आहेत, मासे असतील किंवा इतर काही वनस्पती असतील समुद्रातल्या, तर त्या मृत पावतात. तर पर्यावरणाला हा धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे ती हजार्डस प्रोसेस समजली जाते. तर अशा प्रकारच्या प्रक्रिया पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या उद्योगाशी संबंधित असतात. तर हा फॅक्च्युअल गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे की धोकादायक प्रक्रिया असलेले उद्योग या कायद्याच्या कोणत्या अनुसूचीमध्ये त्या ठिकाणी सूचीबद्ध करण्यात आलेले आहेत? तर ते आहे पहिली अनुसूची. ठीक आहे. खत कारखाने असतील, काही स्फोटक द्रव्य तयार करणारे कारखाने असतील. या संबंधात राज्य शासनाला काही अधिकार दिलेले आहेत. तर राज्य शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून पहिल्या अनुसूचीमध्ये नवीन उद्योगांचा समावेश करण्याचा, एखादा उद्योग वगळण्याचा किंवा त्यामध्ये बदल करण्याचा त्यांना अधिकार आहे. तर हजार्डस इंडस्ट्री म्हणजेच धोकादायक प्रक्रिया असलेल्या उद्योगामध्ये नवीन उद्योग त्या ठिकाणी समाविष्ट करण्याचा किंवा एखादा पूर्वी असलेला उद्योग काढून टाकण्याचा अधिकार कोणाला आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर तो राज्य शासनाला अधिकार आहे. ठीक आहे. तर ही इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, पुढचं सेक्शन 2 सबसेक्शन D ज्यामध्ये यंग पर्सन म्हणजे तरुण व्यक्तीची व्याख्या सांगितलेली आहे. तर यंग पर्सन म्हणजे काय? यंग पर्सन मीन्स अ पर्सन हु इज आयदर अ चाइल्ड ऑर अन अडल्संट. एखादा व्यक्ती चाइल्ड आहे म्हणजे बालक आहे, बालक असलेली किंवा किशोर असलेली व्यक्ती त्याला आपण यंग पर्सन या ठिकाणी म्हणायचं आहे. तर 15 वर्ष ज्या व्यक्तीनं पूर्ण केलेली नाही, यासोबतच 15 ते 18 वर्ष या वयामध्ये जी व्यक्ती आहे, या दोघांना मिळून काय म्हणायचं आहे आपल्याला? यंग पर्सन त्या ठिकाणी म्हणायचं आहे. ठीक आहे. तर बघा, बालक म्हणजे काय? ज्या व्यक्तीने वयाची 15 वर्ष पूर्ण केलेली नाहीत. आणि किशोर अडल्संट म्हणजे काय? ज्या व्यक्तीने वयाची 15 वर्ष पूर्ण केलेली आहेत परंतु 18 वर्ष त्याची पूर्ण झालेली नाहीत.
यांना एकत्रितपणे यंग पर्सन असं म्हणायचं. तर यंग पर्सन म्हणजे काय, थोडक्यात बालक किंवा किशोर असलेली व्यक्ती म्हणजे यंग पर्सन आहे, तरुण व्यक्ती आहे. त्यानंतर सेक्शन 2 सबसेक्शन के मध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे काय याची डेफिनेशन सांगितलेली आहे. हे कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी किंवा कामगार मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये गुंतलेले असतात, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले असतात. आणि जे जे कामगार उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले असतात त्यांनाच हा कायदा त्या ठिकाणी लागू होतो, फॅक्टरी ॲक्ट लागू होतो. मग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे काय, तर निर्मिती प्रक्रिया असं त्याला म्हणलं जातं. म्हणजे कोणतीही वस्तू तयार करणे किंवा तिच्यावर प्रक्रिया करण्याशी संबंधित हे काम आहे. तर या इमेजच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं ही तर सगळीकडे काय सुरू आहे, मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे. म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर चालू आहे किंवा त्या मालावर काहीतरी प्रोसेस सुरू आहे. तर जी काही प्रोसेस आहे ओके, तर त्याला आपण उत्पादन प्रक्रिया असं म्हणतो. तर कोणत्याही वस्तूवर उत्पादन, प्रक्रिया दुरुस्ती किंवा साठवण यासंबंधी केलेले काम हे प्रक्रिया निर्मिती म्हणून ओळखलं जातं. तर यामध्ये कोणकोणत्या कामाचा समावेश होतो, तर बघा, एखादी वस्तू तयार करणे असेल, ठीक आहे, एखादी वस्तू तयार करणं आहे, उदाहरणार्थ मशिनरी तयार करणं आहे किंवा त्याच्यामध्ये बदल करणं आहे किंवा दुरुस्ती करणं आहे, त्याला तुम्ही म्हणू शकता मॅन्युफॅक्चरिंग. दुसरं आहे एखादी वस्तू स्वच्छ करणे म्हणजे ऑइल रिफाईन करणं, ती धुणे किंवा तिचं पॅकिंग करणे किंवा ती सजवणे म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग आहे. तेल, पाणी किंवा इतर पदार्थ पंपाने काढणे, वीज किंवा शक्ती निर्माण करणे आणि ती पारेषित करणे म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं, छपाई आणि पुस्तक बांधणी करणे, जहाजे किंवा जलयानांची बांधणी आणि दुरुस्ती करणे, यासोबतच वस्तू शीतगृहामध्ये म्हणजे कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवणे, ह्याला काय म्हटलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हटलं जातं. थोडक्यात मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे केवळ कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करणं एवढंच या अर्थानं ते सीमित नाही आहे, तर ते ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्याच्यानंतर सेक्शन 2 सबसेक्शन एल म्हणजे कामगार, वर्कर याची डेफिनेशन दिलेली आहे. मुळात हा कायदा वर्करसाठीच आहे. मग वर्कर नेमकं म्हणायचं कोणाला ते इथं डिफाईन केलेलं आहे. तर बघा, कामगार म्हणजे अशी व्यक्ती जी थेट किंवा कोणत्याही यंत्रणेमार्फत किंवा कंत्राटदारामार्फत कामावर ठेवलेली असते. म्हणजे या ठिकाणी काय असू शकतं, एकतर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असे रिलेशन असू शकतात, म्हणजे मालक आणि कामगार असे रिलेशन त्या ठिकाणी असू शकतात. जर डायरेक्ट एम्प्लॉयमेंट तिथं मिळत असेल तर, किंवा मग एखाद्या ठेकेदाराकडून म्हणा, कंत्राटदाराकडून म्हणा किंवा एखाद्या थर्ड एजन्सीकडून म्हणा, काही लोक त्या ठिकाणी त्या एम्प्लॉयमेंटमध्ये कामावर ठेवले जातात. मग या मालकासोबत या कामगारांना त्या मालकाने डायरेक्ट अपॉइंट नाही केलेलं, तर ते मध्ये कोण आहे, एजन्सी आहे. मग तरीसुद्धा त्या लोकांना कामगार म्हणून गृहीत धरलं जाईल. तर प्रमुख नियोक्त्याच्या माहितीसह, प्रमुख नियोक्ता म्हणजे कोण, जो एम्प्लॉयर आहे, थोडक्यात जो कारखानदार आहे किंवा जो मालक आहे, तर त्याच्या माहितीसह म्हणजे त्याला माहिती आहे की ही व्यक्ती माझ्याकडे काम करत आहे, किंवा त्याच्या न कळत एखादी व्यक्ती काम करत असते, किंवा त्याच्या न कळत त्याला माहिती नाही की कोण व्यक्ती माझ्याकडे काम करतं, कारण त्यानं एजन्सीच्या माध्यमातून लोक हायर केलेली आहेत. ठीक आहे, त्याला माहिती असो किंवा माहिती नसो, ती व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असेल ना, तर ती कामगार समजली जाईल. तर ही जे काही कामगार आहे हे वेतनासह किंवा वेतनाशिवाय काम करत असते. तर त्यांना काय मिळतं, वेतन मिळतं, मोबदला मिळतो, किंवा वेतनाशिवाय देखील काम करत असते. उदाहरणार्थ काही ॲप्रेंटिस प्रशिक्षणार्थी किंवा शिकाऊ उमेदवार 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी म्हणा, तर विना वेतन काम करत असतात, जेणेकरून त्यांना त्या संदर्भातला अनुभव येईल आणि पुढे कंपनी त्यांना एक गॅरंटी देते किंवा ॲश्युरन्स देते की तुम्हाला आम्ही 6 महिन्यानंतर हे तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी रोलवर घेऊ, या पद्धतीनं. तर वेतन मिळत असेल किंवा वेतन मिळत नसेल, परंतु ती व्यक्ती जर काम करत असेल त्या ठिकाणी तर ती कामगार समजली जाईल. आणि जी पुढीलपैकी कोणतीही काम करते, मग ही कोणती काम करते, निर्मिती प्रक्रियेमध्ये ही व्यक्ती काम करते, निर्मिती प्रक्रिया मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. ठीक आहे, निर्मिती प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री किंवा जागेची ती व्यक्ती स्वच्छता करते. निर्मिती प्रक्रियेशी संबंधित किंवा पूरक कामं त्या ठिकाणी केली जातात, तिला इथं तुम्ही कामगार म्हणून कन्सिडर करू शकता. तर थोडक्यात काय, जो कोणी प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत काम करतो तो कामगार मानला जाऊ शकतो, जरी त्याचा थेट मालक नोकर संबंध नसला तरीही. तर मालक आणि नोकर, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असे संबंध जरी नसले
तरी हे संबंध प्रत्यक्ष जरी नसले तरी अप्रत्यक्षात असू शकतात. उदाहरणार्थ एजन्सीच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी कामगार कामावर ठेवलेला असेल तर तिथे डायरेक्ट संबंध मालक आणि कामगार यांच्यामध्ये प्रस्थापित होत नाही, तरी देखील तो कामगार मानला जाईल, कारण त्या ठिकाणी तो काम करत असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक्सेप्शनसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. काय एक्सेप्शन आहे तर संघराज्याच्या सशस्त्र दलातील सदस्यांचा कामगार या व्याख्येमध्ये समावेश होत नाही. सशस्त्र दल जे आहे आपलं आर्म फोर्स, ठीक आहे, तर त्या दलातील जे सदस्य असतील त्यांचा कामगार या डेफिनेशनमध्ये समावेश होत नाही आहे. पुढे बघूयात कारखाना म्हणजे काय तर फॅक्टरी म्हणजे काय. सेक्शन 2 सबसेक्शन एम मध्ये सांगितलेलं आहे कारखान्याची डेफिनेशन. कारखाना म्हणजे अशी जागा किंवा परिसर होय जिथे 2 अटी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पहिली अट अशी आहे की विजेच्या साहाय्याने चालणारा कारखाना जर असेल, विथ द एड ऑफ पॉवर असेल, उदाहरणार्थ एखादी मशिनरी आहे आणि ती मशिनरी इलेक्ट्रिक त्या ठिकाणी म्हणजे विजेच्या साहाय्याने इलेक्ट्रिसिटीच्या साहाय्याने काम करत आहे, मग ते उपकरणं वापरून विजेच्या साहाय्यावर चालणारे उपकरणं मशिनरी किंवा इक्विपमेंट त्या ठिकाणी वापरात आहेत आणि तिथे 10 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार काम करत आहेत किंवा काम करत होते मागील 12 महिन्यामध्ये, तर त्याला कारखाना म्हणता येईल. म्हणजेच कारखाना अधिनियम 1948च्या तरतुदी त्याला लागू होतील असा त्याचा अर्थ होतो. सो मागील 12 महिन्यातील कोणत्याही दिवशी 10 किंवा अधिक कामगार काम करत होते. आता 9च कामगार आहे, समजा 9च कामगार आहे आणि विथ द एड ऑफ पॉवर त्या ठिकाणी काम सुरू आहे, मग त्याला हे कारखाना अधिनियम 1948चे नियम लागू नाही होणार. परंतु म्हणजे हे समजा म्हणूयात आपण जानेवारीमध्ये 9च कामगार होते कामाला. आता फेब्रुवारीमध्ये काय झालं, फेब्रुवारीच्या शेवटी 10वा कामगार आला, विजेच्या साहाय्याने उत्पादन चालू आहे, मग तिथे ह्या अधिनियमाच्या अटी किंवा तरतुदी लागू होतील. तर मागील 12 महिन्यातील कोणत्याही दिवशी 10 किंवा अधिक कामगार काम करत होते किंवा काम करत आहेत आणि त्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने निर्मिती प्रक्रिया चालते किंवा साधारणपणे चालवली जाते. थोडक्यात विजेच्या साहाय्याने चालणारा कारखाना जिथे 10 किंवा त्यापेक्षा जास्त लोक काम करत आहेत त्याला कारखाना म्हणायचं. म्हणजेच या कारखाना अधिनियम 1948च्या तरतुदी त्याला लागू होतील. किंवा दुसरी कंडिशन काय आहे तर विजेशिवाय चालणारा कारखाना. आता याच्या काही ठिकाणी परंपरागत त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय चालू असतात, ठीक आहे, हाताने काही गोष्टी त्या ठिकाणी विणल्या जातात, समजा विणकाम वगैरे या पद्धतीनं. तर विजेशिवाय चालणारा कारखाना ज्या ठिकाणी मागील 12 महिन्यातील कोणत्याही दिवशी 20 किंवा अधिक कामगार काम करत होते किंवा काम करीत आहेत आणि त्या ठिकाणी विजेशिवाय निर्मिती प्रक्रिया चालते किंवा साधारणपणे चालवली जाते, त्याला तुम्ही काय म्हणायचं, कारखाना असं म्हणायचं. म्हणजेच कारखाना अधिनियम 1948च्या तरतुदी 20 किंवा त्यापेक्षा जास्त काम करत असतील लोक, जरी मात्र तिथं विजेशिवाय चालणारा कारखाना आहे तो, तरी देखील त्याला हे लागू होईल. ठीक आहे. तर थोडक्यात काय तर या व्याख्येनुसार कामगारांची संख्या इथं लक्षात घ्यायची आहे. विजेसह 10 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार आणि विजेशिवाय 20 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार ज्या ठिकाणी काम करत आहे किंवा निर्मिती प्रक्रिया करत आहे, ठीक आहे, ती जागा म्हणजे काय आहे, कारखाना आहे. तर हे आपण या ठिकाणी कारखान्याच्या बाबतीत लक्षात घेतलेलं आहे. परंतु यामध्ये काय लक्षात ठेवायचं, एक्सेप्शन काय आहे, तर हे एक्सेप्शनसुद्धा लक्षात ठेवा. कारखाना यामध्ये कशाचा समावेश होत नाही. तर त्याच व्याख्येमध्ये खाली सांगितलेलं आहे की परंतु या कायद्यानुसार कारखाना या व्याख्येत खालील गोष्टींचा समावेश होत नाही. कशाचा समावेश होत नाही तर द माइन्स ॲक्ट 1952 म्हणजे खाणी अधिनियम आहे 1952चा. खाणीमध्ये जे लोक काम करतात भलेही त्यांची संख्या कितीही असो, त्यांना फॅक्टरी ॲक्ट 1948 लागू होणार नाही, कारण माइन्स ॲक्ट 1952 त्याच्यासाठी सेपरेट करण्यात आलेलं आहे. हे त्याचं कारण. दुसरं आहे संघाच्या सशस्त्र दलांची चलं म्हणजे मोबाईल युनिट्स म्हणजे इकडे तिकडे वाहनं जी जातात ही. तर संघाच्या संघ शासन जे आहे आपलं, तर सशस्त्र दलांची ही मोबाईल युनिट्स यांनासुद्धा हा कारखाना अधिनियम 1948 लागू होत नाही, म्हणजे कारखान्याच्या डेफिनेशनमध्ये ते मोडत नाही. तिसरं आहे रेल्वे रनिंग शेड. रेल्वे रनिंग बघा, हे शेड आहेत प्लॅटफॉर्मसारखे दिसते आपल्याला, बरोबर. तर यालासुद्धा कारखाना म्हणायचं नाही किंवा कारखाना अधिनियम 1948ची तरतुदी याला लागू होत नाही.
रेल्वे रनिंग शेडला. यासोबतच हॉटेल, रेस्टॉरंट किंवा भोजनगृह ह्यालासुद्धा कारखाना म्हणायचं नाही किंवा या अधिनियमाच्या तरतुदी त्याला लागू होणार नाही. ठीक आहे. तर वरील कोणतीही जागा युनिट ही कारखाना म्हणून गृहीत धरली जाणार नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणावरील कामगारांवर हा अधिनियम लागू होत नाही. कोणाकोणावर लागू होत नाही? खाणी अधिनियम 1952 अंतर्गत येणाऱ्या खाणी, संघाच्या सशस्त्र दलाची चल किंवा मोबाईल युनिट्स, रेल्वे रनिंग शेड आणि हॉटेल, रेस्टॉरंट किंवा भोजनगृह यांना कारखाना म्हणून मानलं जाणार नाही. त्याच्यामुळे या अधिनियमाच्या तरतुदी यांना लागू होणार नाहीत. आता महाराष्ट्र राज्य जे आहे आपलं, तर महाराष्ट्र राज्याने 2015 ह्या कारखाना अधिनियम 1948च्या काही तरतुदीमध्ये आपल्या सोयीनुसार बदल केलेला आहे. कधी केलेला आहे? 2015. ठीक आहे. तर असा अधिकार राज्य शासनाला आहे का? तर आहे. त्याच्यासाठी केंद्राची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. तर इथं महाराष्ट्र शासनाला काय अधिकार या ठिकाणी मिळालेला आहे? तर 2015 महाराष्ट्र शासनाला कारखाना म्हणून गणना होण्यासाठी आवश्यक कामगारांची संख्या अधिसूचनेद्वारे बदलण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. जसं आपण म्हटलेलं आहे, काय पाहिजे? 10 पाहिजे किंवा 20 पाहिजे. विजेसह असेल तर म्हणजे 10 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि विजेशिवाय असेल तर 20 किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे. तर या कामगारांच्या जास्तीत जास्त संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार किती मॅक्सिमम मर्यादा असू शकते ती महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे. तर महाराष्ट्र शासन आता अधिसूचनेद्वारे कारखाना म्हणून गणना होण्यासाठी आवश्यक कामगारांची संख्या बदलू शकते. पण विजेच्या साहाय्याने चालणाऱ्या कारखान्यांसाठी ती संख्या जास्तीत जास्त 20 आणि विजेशिवाय चालणाऱ्या कारखान्यांसाठी जास्तीत जास्त 40 असू शकते. म्हणजे याचा अर्थ काय? लक्षात घ्या. समजा महाराष्ट्रामध्ये एखादा कारखाना आहे जो नव्यानंच या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि विजेच्या साहाय्याने तो सुरू झालेला आहे. मग त्याच्यामध्ये 15 लोक काम करत आहेत. विजेच्या साहाय्यानं सुरू झालेला आहे, 15 लोक काम करत आहेत. म्हणजे बघ, हा अधिनियम जो आहे 1948चा तो लागू होणार आहे या उद्योगाला, कारण 10 पेक्षा जास्त संख्या आहे. परंतु महाराष्ट्र शासन काय करू शकते? ही संख्या त्या ठिकाणी वाढवू शकते. म्हणजे उदाहरणार्थ ती किती करू शकते? तर जास्तीत जास्त 20. जास्तीत जास्त 20 म्हणजे विजेच्या साहाय्याने चालणारा एखादा कारखाना आहे आणि त्याच्यामध्ये समजा 20 लोक काम करत आहेत. त्याच्यामध्ये किती लोक काम करत आहेत? 20 लोक काम करत आहेत. तर महाराष्ट्र शासन असं म्हणू शकते की बाबा ह्या XYZ कारखान्याला आम्ही ह्या कारखाना अधिनियमच्या काही तरतुदींमधून सूट देतो. ओके, असं करू शकते. मग ही संख्या जास्तीत जास्त सूट 20 कामगार ज्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना दिली जाऊ शकते. किंवा मग विजेशिवाय चालणाऱ्या कारखान्यांसाठी ही संख्या जास्तीत जास्त 40 असू शकते. विजेशिवाय चालणारे कारखाने म्हणजे एखादी 20 हा आपला आकडा आहे, बरोबर, विजेशिवाय चालणारा. परंतु समजा एखाद्या कारखान्यामध्ये 30 कामगार काम करत आहेत. मग त्यांना सूट देऊ शकते का? राज्य शासन यस देऊ शकते. या तरतुदीच्या काही नियमामधून सूट देऊ शकते. ओके, कितीपर्यंत सूट देऊ शकते? जास्तीत जास्त 40 कामगारांपर्यंत सूट देऊ शकते. म्हणजे ज्या ठिकाणी 40 कामगार काम करत आहे विदाऊट द एड ऑफ पॉवर, त्यांना या कारखान्याच्या तरतुदी लागू होणार नाही असं म्हणू शकते. आता हे असं का करण्यात आलं? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन उद्योग आहेत, ज्यांच्याकडं पुरेसं भांडवल नाही, ज्यांच्याकडे पुरेसं पाठबळ नाही, ज्यांना त्या ठिकाणी एंट्री तर करायची आहे, बरोबर, परंतु ह्या काही जाचक अटी आहे किंवा जसं की परवाना, लायसन्स घेणं, सेफ्टी मेजर्स मोठ्या प्रमाणावर लागू करणं, त्याची इम्प्लिमेंटेशन करणं, हे खूप किचकट, वेळखाऊ आणि खर्चिक काम आहे. परंतु दुसरीकडे आपल्याला उद्योगधंद्याला पोषक असं वातावरण बनवायचं आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स वाढवायचा आहे. म्हणजे व्यवसाय करणं किती सहज आणि सुलभ आहे तो इंडेक्स आपल्याला वाढवायचा आहे, जेणेकरून उद्योगधंद्याची वाढ मोठ्या प्रमाणावर होईल. छोटे छोटे उद्योगधंदे लवकर लवकर त्या ठिकाणी मोठे होतील. म्हणून त्यांना त्या ठिकाणी थोडंसं फ्लेक्झिबल किंवा रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे जाऊयात आपण. सेक्शन 2 सबसेक्शन N
अधिभोगी किंवा कार्यचालक याच्या संदर्भात आपल्याला माहिती सांगितलेली आहे. त्याला ऑक्युपायर असं म्हणतात. तर ऑक्युपायर म्हणजे काय? थोडक्यात ज्याला आपण कारभारी असं म्हणतो, ज्याच्या हातामध्ये कारभार आहे तो कारभारी. मग हा कारभार एखाद्या कंपनीचा असेल, कंपनीचा कारभार कोणाकडे आहे, किंवा एखादी भागीदारी संस्था असेल तिचा कारभार कोणाकडे आहे, ठीक आहे, किंवा एखादा छोटा कारखाना असेल त्याचा कारभार कोणाकडे आहे. थोडक्यात तिथल्या परिसरावर, तिथल्या फॅक्टरीवर, तिथल्या कामगारावर ज्या व्यक्तीचं अंतिम नियंत्रण असते त्याला कारभारी असं म्हणायचं, त्याला ऑक्युपायर किंवा अधिभोगी असं म्हणायचं. ओके. तर अधिभोगी म्हणजे कारखान्याच्या कामकाजावर अंतिम नियंत्रण असणारी व्यक्ती आहे. म्हणजेच कारखान्याचे व्यवस्थापन, नियंत्रण आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार ज्या व्यक्तीकडे असतो ती व्यक्ती अधिभोगी म्हणजे ऑक्युपायर या ठिकाणी समजली जाते. इथे लक्षात ठेवायचं आहे, 3 गोष्टी सांगितल्या आहेत की या अधिनियमानुसार पुढील व्यक्ती अधिभोगी म्हणून मानल्या जातात, ऑक्युपायर म्हणून मानले जातात. बघा, एखादी भागीदारी संस्था आहे, पार्टनरशिप फर्म आहे किंवा व्यक्तीच्या संघटना आहेत, तर त्याच्या बाबतीमध्ये भागीदारांपैकी कोणताही एक भागीदार हा अधिभोगी मानला जातो, म्हणजे तो कारभारी मानला जातो, त्याला रिस्पॉन्सिबल ठरवलं जातं. म्हणून या ठिकाणी ह्या ऑक्युपायरची व्याख्या करण्यात आलेली आहे. भागीदारी संस्थेमधील एक भागीदार जो कोणी, हा आमचा ऑक्युपायर आहे किंवा हा आमचा कारभारी आहे, मग तो त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असणार या कारखान्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी, ठीक आहे, या कारखान्या अधिनियमाची अंमलबजावणीसाठी. कंपनी असेल एखादी आपली, त्या कंपनीच्या बाबतीत जो काही डायरेक्टर आहे, बघा, संचालक, कोणताही संचालकांपैकी कोणताही एक संचालक कोण असेल? डायरेक्टर असेल. म्हणजे याच्यामुळे काय होईल की ही जे डायरेक्टर लोक आहेत, ही डायरेक्टर लोक आपली रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्यावर ढकलू नाही शकणार. कंपनीमध्ये कारखाना अधिनियम 1948चं उल्लंघन झालं आहे असं जर होत असेल तर मग डायरेक्टर लोक काय म्हणतील की आम्ही अमुक अमुक व्यक्तीला, थर्ड व्यक्तीला ऑक्युपायर म्हणजे कारभारी म्हणून नेमणूक केलं होतं, परंतु त्याची चुकी आहे ती, त्याला तुम्ही पनिश करा, असं होणार नाही. कायद्यानं मग स्पष्ट म्हटलं आहे की कंपनीचे संचालकापैकीच एक कोणीतरी ऑक्युपायर म्हणजे कारभारी असणार, अधिभोगी असणार. तिसरं आहे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, बरोबर, तर या संस्थांच्या मालकीच्या कारखान्याच्या बाबतीत एखादा कारखाना आहे तो एखादा म्हणजे केंद्र सरकारचं असू शकतो किंवा राज्य सरकारचा असू शकतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिकेचा वगैरे तो असू शकतो. तर त्याच्या बाबतीत कारभारी कोणाला म्हणायचं, ऑक्युपायर कोणाला म्हणायचं? तर त्या कारखान्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती ही अधिभोगी मानली जाते. थोडक्यात जो कोणी त्याचं व्यवस्थापन करेल, व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेली व्यक्ती कोण ही या ठिकाणी ऑक्युपायर म्हणून कन्सिडर केली जाणार आहे. ठीक. त्याच्यानंतर आहे आता कलम 3. कलम 3 काय सांगता आपल्याला? दिवसातील वेळेचा संदर्भ. आता या ठिकाणी सेक्शन 2 आपलं संपलेलं आहे. सेक्शन 2 संपल्याच्या नंतर सेक्शन 2 हे कशाचं आहे? डेफिनेशन्सचं आहे. ठीक आहे, डेफिनेशन्स या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या छोट्या मोठ्या व्याख्या ते सांगितलेलं आहे. आता सेक्शन 3 मध्ये या ठिकाणी सांगितलं आहे दिवसातील वेळेचा संदर्भ, रेफरन्स टू टाईम ऑफ डे, दिवसातील वेळेचा संदर्भ. आता जो काही आपला भारत देश आहे, बरोबर, सूर्य अगोदर तिकडे अरुणाचल प्रदेशला समजा लवकर उगवतो असेल, इकडे गुजरातला तो त्या ठिकाणी उशिरा येत असेल, तिकडे अजून म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा पद्धतीने आपला हा हे क्षेत्र व्यापलेलं आहे. या आपल्या संबंध देशभरामध्ये एक स्टँडर्ड टाईम त्या ठिकाणी असला पाहिजे. उदाहरणार्थ अरुणाचल प्रदेशमध्ये समजा आता त्या ठिकाणी 10:30 वाजले असतील तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10:30 वाजले पाहिजे. हा स्टँडर्ड टाईम नाही ना, कारण कुठल्याही कामगाराला त्या ठिकाणी जेव्हा कंपनीमध्ये काम करावं लागतं तेव्हा तो किती तास काम करेल? उदाहरणार्थ तो 8 तास काम करेल. तो किती वाजता ऑफिस किती वाजता सुरू होईल? उदाहरणार्थ ऑफिस 10 वाजता सुरू होईल. किती वाजता सुटेल? 5 वाजता सुटेल. या सगळ्या गोष्टी स्टँडर्ड झाल्या पाहिजे, येतं लक्षात. म्हणून त्याच्यासाठी हे सेक्शन या ठिकाणी सांगितलेलं आहे की दिवसातील वेळेचा संदर्भ, रेफरन्स टू टाईम ऑफ डे. तर या अधिनियमानुसार दिवसातील वेळेचा उल्लेख हा भारतीय प्रमाण वेळेनुसार इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणजे IST
जे आहे तर त्याच्याद्वारे केलं जाईल आणि भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनविच मीन टाईमपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. तर हे तुम्ही भूगोलाच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेलं असेल. ठीक आहे, काय आहे भारतीय प्रमाणवेळ ही काय आहे 5.5 तास मिनटं पुढे आहे. ठीक आहे, म्हणजे 5.5 तास आपण पुढे आहोत त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तर ज्या भागांमध्ये भारतीय प्रमाणवेळ सामान्यतः पाळली जात नाही त्या भागांसाठी राज्य शासन नियम करू शकते. आता IST इंडियन स्टँडर्ड टाईम ज्या ठिकाणी पाळली जात नाही त्या ठिकाणी त्या भागांसाठी ही प्रमाणवेळ निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर त्याच्या संदर्भात नियम तयार करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे. या कलमाचं महत्त्व काय आहे लक्षात घ्या. तर संपूर्ण देशातील कारखान्यांमध्ये वेळेचं एकसमान नियमन होतं. कामाचे तास, शिफ्ट, नाईट शिफ्ट आहे, डे शिफ्ट आहे, ओके, त्याची विश्रांती, अतिरिक्त ओव्हरटाईम याची अचूक नोंद ठेवता येते. कामगारांचे हक्क आणि कामाच्या वेळांवरील संरक्षण सुनिश्चित होते. कारखान्यांचे व्यवस्थापन आणि शासनाची तपासणी अधिक सुलभ होते. विशेष भागांमध्ये स्थानिक गरजेनुसार वेळेची लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी त्या ठिकाणी बदलता येते. म्हणून दिवसातील वेळेचा संदर्भ याच्या संदर्भात हे कलम 3 महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, चला त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूयात कलम 4. कलम 4 आहे वेगवेगळे विभाग, स्वतंत्र कारखाना किंवा अनेक कारखाने एकच कारखाना म्हणून घोषित करण्याचा अधिकार. वेगवेगळे विभाग स्वतंत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाला आहे. कोणत्या शासनाला? राज्य शासनाला. किंवा मग अनेक कारखाने जे आहेत ते एकच कारखाना म्हणून घोषित करण्याचा देखील अधिकार आहे. हे समजून घेऊयात आपण. तर या कलमानुसार राज्य शासनाला पुढील अधिकार देण्यात आलेले आहेत. एखाद्या कारखान्यांचे वेगवेगळे विभाग किंवा शाखा स्वतंत्र कारखाने म्हणून घोषित करणे. उदाहरण लक्षात घ्या. पहिली केस काय आहे, तर वेगवेगळे विभाग आहेत किंवा वेगवेगळ्या शाखा आहेत तर ते स्वतंत्र कारखाने घोषित म्हणून केले जाऊ शकतात. जसं की हा एक मूळ कारखाना आहे, हा मूळ कारखाना आहे आणि या मूळ कारखान्याच्या अशा ह्या वेगवेगळ्या शाखा आहेत किंवा विभाग आहेत, A, B आणि C अशा वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, वेगवेगळं काम या ठिकाणी समजा चालतं असं समजून घेऊयात तुम्ही. तर समजा हा साखर कारखाना आहे, लक्षात घ्या हा साखर कारखाना आहे आणि ह्या साखर कारखान्याच्या अंतर्गत वेगवेगळे 3 विभाग आहेत. एकामध्ये काय होते म्हणजे ऊसापासून त्या ठिकाणी मळी तयार होत असेल किंवा दुसऱ्यामध्ये साखर तयार होत असेल किंवा तिसऱ्यामध्ये जे त्याच्यापासून काय आपले पुठ्ठे तयार होत असतील, म्हणजे असं वेगवेगळे काम चालू शकतात. मग कारखाना A स्वतंत्र, B स्वतंत्र, C स्वतंत्र अशा पद्धतीनं प्रत्येकाला स्वतंत्र कारखाना म्हणून त्या ठिकाणी राज्य शासन ट्रीट करू शकते. किंवा मग काय आहे 2 किंवा अधिक कारखान्यांना एकच कारखाना म्हणून घोषित करू शकते. कारखाना X, कारखाना Y, कारखाना Z हे वेगवेगळे नसून ते एकच आहे, एकच कारखाना आहे बाबा असं शासन त्या ठिकाणी घोषित करू शकतं. ठीक आहे, आता हे असं का केलं जातं बघा. वेगवेगळे विभाग किंवा शाखा हे स्वतंत्र कारखाना म्हणून घोषित करायचं आहे किंवा 2 किंवा अधिक कारखान्यांना एकच कारखाना म्हणून घोषित करायचं आहे. या अधिनियमाच्या ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदी किंवा नियमापासून पळून जाऊ नये कारखानदारांना म्हणून शासन त्या ठिकाणी असं करू शकतं. उदाहरणार्थ ते म्हणतील की नाही बाबा आमचे हे वेगवेगळे कारखाने आहेत, याच्यामध्ये समजा 10च लोक काम करतात किंवा 10पेक्षा कमी लोक काम करतात, इथं 5च लोक काम करतात. थोडक्यात जे तुम्हाला परवाने घ्यायचे असतील, लायसन्स घ्यायचे असतील, ठीक आहे, किंवा मग काही बेनिफिट घ्यायचे असतील किंवा संरक्षणात्मक उपाययोजना तुम्हाला पुरेशा प्रमाणामध्ये करायच्या नसतील, कॅन्टीनची सुविधा तुम्हाला पुरेशा प्रमाणात द्यायची नसेल, तर कायद्याच्या ज्या पळवाटा आहेत, लूफहोल्स आहेत, त्याचा अनुचित बेनिफिट गैरफायदा कारखानदारांनी घेऊ नये म्हणून या पद्धतीने अशी तरतूद त्या ठिकाणी केली जाते. तर हा निर्णय कसा घेतला जातो, तर हा निर्णय अधिभोगी यांच्या अर्जावर म्हणजे ऑक्युपायर्स एक ॲप्लिकेशन देतं. कधी कधी ऑक्युपायरला असं वाटतं की नाही बाबा हा जो काही कारखाना आहे हा एकच म्हणून घोषित करावा, म्हणजे मग आम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल कारखान्याला लायसन घेण्याची आम्हाला गरज नाही, एकदाच लायसन आम्हाला त्या ठिकाणी घेतलं तर ते बरं राहील, म्हणजे कारखानदाराच्या दृष्टिकोनातून कधीतरी ते सोयीचं राहतं. तर एकतर ऑक्युपायर जो कारभारी आहे तो राज्य शासनाकडे तसं अर्ज देऊ शकतो
किंवा राज्य शासन स्वतःहून असं करू शकतं, सुमोटो ज्याला आपण म्हणतो, स्वतःहून दखल घेणं. मात्र जर राज्य शासन स्वतःहून असा आदेश देत असेल तर आदेश देण्यापूर्वी अधिभोगीस आपले म्हणणे मांडण्याची संधी देणं आवश्यक आहे. या कलमानुसार घेतलेल्या आदेशाद्वारे कारखान्यांचे प्रशासन, कामकाज, निरीक्षण व कायदेशीर जबाबदाऱ्या या अधिक प्रभावीपणे निश्चित होतात. तर अशा पद्धतीने हे कलम आपल्याला 4 काय सांगतं, पॉवर टू डिक्लेअर डिफरंट डिपार्टमेंट्स टू बी सेपरेट फॅक्टरीज ऑर 2 or more फॅक्टरीज टू बी अ सिंगल फॅक्टरी. पुढे बघूयात. कलम 5 सार्वजनिक आणीबाणीच्या वेळी सूट देण्याचा अधिकार, पॉवर टू एक्झम ड्युरिंग पब्लिक इमर्जन्सी. जसं की इमर्जन्सी आपल्याकडे लागते बघा. एक का लागते इमर्जन्सी? देशामध्ये युद्ध असेल, युद्धामुळं आपल्या देशाचं इतर देशासोबत युद्ध सुरू झाले असेल, किंवा बाह्य आक्रमण, एखाद्या भागावर कोणीतरी आक्रमण केलेलं आहे, किंवा मग अंतर्गत सशस्त्र बंडाळी आहे, याच्यामुळं म्हणजे वेपन्स घेऊन लोक काहीतरी दंगा करायला लागलेत म्हणजे. तर ही महत्त्वाची कारणं आहे जी की आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला सांगून दिलेली आहेत. तर या आणीबाणीच्या वेळी शासन काय करू शकतं, सूट देऊ शकतं कारखाना अधिनियमच्या काही तरतुदीमध्ये. ठीक आहे. तर या कलमानुसार जर सार्वजनिक आणीबाणी म्हणजे पब्लिक इमर्जन्सी निर्माण झाली असेल तर राज्य सरकार राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून कोणत्याही कारखान्यास किंवा कारखान्यांच्या वर्गाला कारखाना अधिनियमातील काही किंवा सर्व तरतुदींमधून सूट देऊ शकते. ठीक आहे. काही तरतुदी जसं की कॅन्टीनची फॅसिलिटी असली पाहिजे किंवा वगैरे वगैरे. मात्र कलम 67 नुसार, कलम 67 याच्यामधून सूट देता येत नाही. कलम 67 काय सांगते की बालकाला कारखान्यात काम करण्यास मनाई आहे. हा कायदा जो आहे कारखाना अधिनियम 1948 त्याचं कलम 67 सांगतं बालकाला कारखान्यात काम करण्यास मनाई आहे. आणि हेच शाश्वत सत्य आहे. भलेही इमर्जन्सीची परिस्थिती असो किंवा नसो, हे तत्त्व तुम्हाला याचं पालन करावंच लागेल. सार्वजनिक आणीबाणी आहे आणि चला बाबा बालकामगारांना कामावर लावा असं होणार नाही. तर यासाठी शासन काय करते, यासाठी राज्य सरकार अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करते. ही सूट सरकार ठरवलेल्या अटी व कालावधीसाठी लागू राहते, परंतु अशी अधिसूचना एका वेळी जास्तीत जास्त 3 महिन्यांपर्यंतच लागू राहू शकते. आणीबाणीचा कालावधी ठीक आहे 3 महिने कमाल कालावधी, 3 महिन्यापर्यंत या ठिकाणी सूट देऊ शकते. सार्वजनिक आणीबाणी म्हणजे काय, तर सार्वजनिक आणीबाणी म्हणजे अशी गंभीर परिस्थिती असते ज्यामुळे भारताची किंवा त्याच्या कोणत्याही भागाची सुरक्षा त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकते. आणि हा धोका कोणकोणत्या कारणामुळे उद्भवू शकतो, युद्धामुळे, बाह्य आक्रमणामुळे किंवा सशस्त्र बंडाळीमुळे त्या ठिकाणी उद्भवू शकतो. ठीक आहे. तर या कलमाचा उद्देश म्हणजे गंभीर परिस्थितीमध्ये आवश्यक उद्योग व पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही कायदेशीर तरतुदींमध्ये तात्पुरती सूट देऊन सरकारला लवचिकता प्रदान करणे हा आहे. आणि मात्र कामगारांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण हे देखील त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. जसं की राईट टू लाईफ विथ डिग्निटी हे जे काही कलम आहे, सन्मानाने जगण्याचा हक्क तो अबाधितच राहणार आहे. पुढे बघा कलम 6 कारखान्यांची मान्यता. कलम 6 काय म्हणते, कारखान्यांची मान्यता, परवाना म्हणजे लायसन आणि नोंदणी, त्याचं ॲप्रुव्हल, लायसन्सिंग आणि रजिस्ट्रेशन ऑफ फॅक्टरीज. तुम्हाला जर फॅक्टरी सुरू करायची असेल तर त्याचं तुम्हाला ॲप्रुव्हल म्हणजे त्याची मान्यता घेतली पाहिजे. कारखाना चालवायचा आहे तर त्या लायसन्स पाहिजे आणि तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा झालं पाहिजे. तर या कलमानुसार राज्य सरकारला कारखान्यांच्या स्थापनेसंबंधी नियम बनवण्याचा अधिकार दिलेला आहे. बघा राज्य शासनाकडे खूप सारे अधिकार आहेत, कारण कामगार हाच विषय मुळात समवर्ती सूचीमध्ये येतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनाही कायदा करता येतो. त्याच्यामुळे केंद्र सरकारनं राज्य शासनासाठी फ्लेक्झिबल त्या ठिकाणी नियम ठेवलेले आहेत. कारखाना सुरू करण्यापूर्वी त्याची योजना, त्याची जागा, बांधकाम, नोंदणी आणि परवाना यासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. सेक्शन 6 सबसेक्शन 1 नुसार काही कारखान्यांचे नकाशे जे काही मॅप आहे कशा पद्धतीने असेल तो मंजुरीसाठी मुख्य निरीक्षक किंवा राज्य सरकारकडे सादर करणे आवश्यक असते. काही कारखान्यांचे नकाशे, काही कारखाने जे आहेत जे की महत्त्वाचे असतात, मुख्य निरीक्षक किंवा राज्य सरकारकडं ते ॲप्रुव्हलसाठी सादर करणं गरजेचं आहे. कारखान्याची जागा,
बांधकाम किंवा विस्तारासाठी पूर्वलिखित परवानगी घ्यावी लागते. कारखान्याची जागा, बांधकाम किंवा विस्तारासाठी पूर्वलिखित परवानगी घेणं गरजेचं आहे. परवानगीसाठी नकाशे, रचना व यंत्रसामग्रीची माहिती सादर करावी लागते. तसेच त्यांचे स्वरूप व प्रमाणन कोण करेल हे सरकार ठरवते. कारखान्यांची नोंदणी, परवाना व शुल्क निश्चित करण्याचा अधिकार अगेन कोणाला आहे? राज्य सरकारला आहे. तसेच कलम 7 नुसार पुढचं जे कलम आहे कलम 7 त्याच्यामध्ये सांगितलं की कारखानदाराने कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक नोटीस त्या ठिकाणी दिली पाहिजे की बाबा मला आता कारखाना सुरू करायचा आहे, तर त्याची नोटीस या कारखानदाराने दिली पाहिजे निरीक्षकाला. तर ती दिल्याशिवाय परवाना किंवा त्याचे नूतनीकरण त्या ठिकाणी केले जात नाही. तर कलम 6 कारखान्यांची मान्यता, परवाना आणि नोंदणी या संदर्भात सांगते. तर हे कलम या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि राज्य सरकार इथं लक्षात घ्यायचं आहे. कलम 6(2) नुसार कारखान्याच्या जागा, बांधकाम किंवा विस्तारासाठी आवश्यक नकाशे व तपशिलासह नोंदणीकृत टपालाने राज्य सरकार किंवा मुख्य निरीक्षकाकडे पाठवल्यानंतर 3 महिन्याच्या आत कोणताही आदेश अर्जदाराला कळवला गेला नाही तर मागितलेली परवानगी मंजूर झाल्याची मानले जाते. म्हणजे थोडक्यात काय, 3 महिन्याच्या आत, 3 महिने हा या ठिकाणी टाईम पिरियड मेन्शन केलेला आहे. 3 महिन्याच्या आत जर काहीच कळवलं नाही तर याचा अर्थ होतो की परवानगी मिळाली. ठीक आहे. कलम 6(3) नुसार परवानगी, नोंदणी किंवा परवाना नाकारल्यास अर्जदाराला 30 दिवसांच्या आत अपील करण्याचा अधिकार आहे. आता काही केसेसमध्ये ही परवानगी, नोंदणी किंवा जी काही परवाना आहे म्हणजे लायसन्स आहे हे जर नाकारलं मुख्य निरीक्षकाने किंवा राज्य सरकारने जर नाकारलं तर अर्जदार काय करू शकतो? पुढील 30 दिवसाच्या आत इथे अपील करू शकतो. म्हणजे आपलं म्हणणं त्या ठिकाणी तो मांडू शकतो, पुनर्विचारासाठी तो त्या ठिकाणी सांगू शकतो करण्यासाठी. तसेच केवळ यंत्रसामग्री बदलणे किंवा अतिरिक्त यंत्र बसवणे यामुळे कारखान्याचा विस्तार मानला जाणार नाही. एखाद्या फॅक्टरीचा एक्सपान्शन झालं म्हणजे त्याचा विस्तार झाला, त्याची वाढ झाली, मग नुसतं यंत्रसामग्री तुम्ही बदलली आहे किंवा अतिरिक्त एखादं ॲडिशनल यंत्र बसवलं आहे कारखान्यामध्ये तर कारखान्याचं एक्सपान्शन झालं का? तर नाही. कारण जर त्यामुळे सुरक्षित कामासाठी आवश्यक मोकळी जागा कमी होत नसेल किंवा आरोग्यावर अपायकारक धूर, उष्णता, धूळ इत्यादींचा परिणाम वाढत नसेल. सुरक्षित कामासाठी आवश्यक मोकळी जागा कमी होत नाही त्यांना, की जिथे 10 लोक आरामात काम करत होते आता 2च लोक काम करायला लागले कारण कंजेस्टेड झालं समजा असं, किंवा मग अपायकारक आहे आरोग्यास, असं जर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कारखान्याचा विस्तार झालेला आहे असं मानलं जाणार नाही. पुढे आहे कलम 7 तेच की कारखानदाराकडून नोटीस गेली पाहिजे. जो कोणी कारभारी आहे त्या कारभाऱ्याने म्हणजे ऑक्युपायरनं नोटीस दिली पाहिजे. कशाच्या संदर्भात बघा, कलम 7(1) नुसार या कलमानुसार काय म्हटलंय, कोणत्याही जागेचा कारखाना म्हणून वापर सुरू करण्यापूर्वी किमान 15 दिवस आधी कारखान्याच्या कारभाऱ्याने मुख्य निरीक्षकाला लेखी नोटीस देणे आवश्यक आहे. बघा, त्या जागेचा कारखाना म्हणून वापर सुरू करण्यापूर्वी किमान 15 दिवस आधी, टाईम पिरियड लक्षात ठेवायचा, किमान 15 दिवस आधी कारभाऱ्यानं काय केलं पाहिजे, मुख्य निरीक्षकाकडे लेखी नोटीस पाठवली पाहिजे की मी आता हा कारखाना सुरू करणार आहोत. या नोटीसमध्ये कारखान्याचे नाव आणि पत्ता, कारभाऱ्याचे नाव व पत्ता, इमारतीच्या मालकाची माहिती, पत्रव्यवहाराचा पत्ता, उत्पादन प्रक्रियेचे स्वरूप, बसवण्यात येणाऱ्या यंत्रशक्तीची माहिती, व्यवस्थापकाचे नाव, कामगारांची संभाव्य संख्या, मागील 12 महिन्यातील सरासरी कामगार संख्या तसेच शासनाने ठरवलेली इतर माहिती या ठिकाणी समाविष्ट असते. कलम 7(2) नुसार जे उद्योग प्रथमच या कायद्याच्या कक्षेत येतात त्यांनी हा कायदा लागू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत मुख्य निरीक्षकाला आवश्यक माहितीची लेखी नोटीस द्यावी. आता सुरुवातीला संख्या 9 होती परंतु 10 झाली विथ द एड ऑफ पॉवर, मग त्यांना हा कायदा लागू होईल. मग हा कायदा लागू झाल्यापासून 30 दिवसाच्या आत जे नवखे उद्योग आहे ज्यांना पहिल्यांदाच कायदा लागू होतोय, ठीक आहे, तर त्यांनी मुख्य निरीक्षकाला ही नोटीस दिली पाहिजे. त्यांच्यासाठी 30 दिवसाचा टाईम पिरियड आहे. ठीक आहे. परंतु जे ऑलरेडी जुने उद्योग आहेत त्यांना जर पुन्हा कारखान्याचा कारखाना म्हणून वापर सुरू करायचा असेल, उदाहरणार्थ काही कारखाने हे हंगामी कालावधीसाठी चालतात, ठीक आहे, अशा पद्धतीने मग ते हंगाम संपला की मग पुढच्या हंगामामध्ये ते सुरू होणार आहेत. मग ते सुरू करण्यापूर्वी त्यांनी काय केलं पाहिजे, मुख्य निरीक्षकाला नोटीस दिली पाहिजे. तो टाईम पिरियड 15 दिवसाचा आहे. आणि जे नवीन उद्योगधंदे सुरू होणार आहेत, कारखाने सुरू होणार आहेत
तर आम्ही कारखाना सुरू करतोय बुवा, अशा पद्धतीची एक माहिती किंवा नोटीस मुख्य निरीक्षकाला त्या कारभाऱ्यांना दिलं पाहिजे. पुढे बघा, कलम 7(3) नुसार वर्षातून 180 दिवसापेक्षा कमी काळ चालणारा कारखाना पुन्हा सुरू करण्यापूर्वी किमान 30 दिवस आधी मुख्य निरीक्षकाला नोटीस देणे आवश्यक आहे. 180 दिवसापेक्षा जर कमी असेल तर ही टाईम पिरियड लक्षात घ्यायचा आहे. 180 दिवसापेक्षा कमी काळ चालणारा कारखाना पुन्हा सुरू करण्यापूर्वी किमान 30 दिवस आधी मुख्य निरीक्षकाला नोटीस या ठिकाणी द्यायची आहे. 180 दिवसापेक्षा कमी, उदाहरणार्थ काही साखर कारखाने आहे, ऊसाचा हंगाम आहे तोपर्यंत ते सुरू राहतात, किंवा बर्फावर आधारित काही कारखाने आहेत, किंवा फटाके इंडस्ट्री आहे, ठीक आहे, हंगामी उद्योग आहे. कलम 7(4) नुसार नवीन व्यवस्थापक नेमल्यास त्याची माहिती 7 दिवसाच्या आत निरीक्षक व मुख्य निरीक्षकाला लेखी स्वरूपात कळवावी लागते. नवीन व्यवस्थापक हा आमचा नवीन मॅनेजर आहे बा, तर त्याची माहिती 7 दिवसाच्या आत निरीक्षक किंवा मुख्य निरीक्षकाला लेखी स्वरूपात कळवली पाहिजे. कलम 7(5) नुसार व्यवस्थापक नेमलेला नसल्यास किंवा तो काम पाहत नसल्यास, प्रत्यक्ष काम पाहणारी व्यक्ती आणि अशी व्यक्ती नसल्यास कारखानदार स्वतः कायद्याच्या दृष्टीने व्यवस्थापक मानला जातो. कारण कोणाला तरी रिस्पॉन्सिबल ठरवावं लागणार आहे ना. तर मग व्यवस्थापक जर नेमला नसेल तर, किंवा तो कामच पाहत नाही सध्या, तर प्रत्यक्ष काम जी व्यक्ती पाहत आहे तेव्हा ऑफिस सिटिंग चार्ज कोणाकडे दिलेला असतो, किंवा मग अशी व्यक्ती जर नेमलीच नाही तर कारखानदार स्वतः त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून मानला जाईल. ठीक आहे. तर इथे एकच सेक्शन या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कलम 7 एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बाकीचं सेक्शन लक्षात घेण्याची गरज नाही आहे. कलम 7 कॅपिटल ए, तर हे सुद्धा एक महत्त्वाचं सेक्शन आहे. कलम 7 कॅपिटल ए, कारखानदाराची किंवा कार्यचालकाची सामान्य कर्तव्ये, जनरल ड्युटीज ऑफ द ऑक्युपायर. आता जो कारभारी आहे त्याची काय कर्तव्य आहेत, ठीक आहे, थोडक्यात कारखानदार जो असतो. कलम 7 कॅपिटल ए 1 नुसार प्रत्येक कारखानदाराने कारखान्यात काम करणाऱ्या सर्व कामगारांची आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करणे हे त्याचं प्राथमिक कर्तव्य आहे. कारण कायदा त्याच्यासाठीच आहे, ह्या गोष्टीसाठीच आहे. हे कर्तव्य शक्य तितक्या व्यावहारिक आणि योग्य उपाययोजनांद्वारे पार पाडले पाहिजे. कलम 7 कॅपिटल ए 2 नुसार कारखानदाराच्या कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा व कल्याणासंबंधी कर्तव्यामध्ये सुरक्षित यंत्रसामग्री व कार्यपद्धती उपलब्ध करून त्यांची देखभाल करणे. जी यंत्रसामग्री आहे आणि ती चालवण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे ती या ठिकाणी उपलब्ध करून त्याची देखभाल करणे. वस्तू व पदार्थांच्या वापर, हाताळणी, साठवण आणि वाहतुकी दरम्यान सुरक्षित व्यवस्था त्याने ठेवली पाहिजे. कामगारांना आवश्यक माहिती, सूचना, प्रशिक्षण व देखरेख त्याने प्रदान केलं पाहिजे. कशा पद्धतीनं बाबा एखादी मशीन ऑपरेट करायची, योग्य ती माहिती द्यायची, त्याच्यावर मॉनिटर करायचं. कार्यस्थळ सुरक्षित आणि आरोग्यास अपायकारक नसलेल्या स्थितीमध्ये ठेवणे. ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतात ती जागा ही सुरक्षित असली पाहिजे आणि चांगल्या सुस्थितीत असली पाहिजे. तसेच सुरक्षित प्रवेश व बाहेर पडण्याची व्यवस्था, एंट्री आणि एक्झिट ही सुरक्षित असली पाहिजे, तर ती व्यवस्था केली पाहिजे. आणि कामगारांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी व कल्याणकारी कामाचे वातावरण उपलब्ध करून त्याचे निरीक्षण व देखभाल करणे याचा समावेश होतो. उदाहरणार्थ प्रॉपर धुण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, फर्स्ट एड बॉक्स आहे की नाही, ठीक आहे, कॅन्टीनची व्यवस्था जर त्या ठिकाणी लागू असेल तर या गोष्टी सगळ्या त्यांना पाहिल्या पाहिजे. कलम 7(3) नुसार प्रत्येक कारखानदाराने कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणासंबंधी आपले सर्वसाधारण धोरण लेखी स्वरूपात तयार करणे आवश्यक आहे. बरोबर, की बाबा आपलं काय धोरण आहे ते त्याने लेखी स्वरूपामध्ये तयार केलं पाहिजे. आवश्यकतेनुसार त्या धोरणात बदल किंवा सुधारणा कराव्यात आणि त्या धोरणाची तसेच त्यातील बदलांची माहिती सर्व कामगारांना शासनाने ठरवलेल्या पद्धतीने कळवावी. उदाहरणार्थ सुट्ट्यांच्या बाबतीत काय धोरण आहे, ओके, अशा पद्धतीनं, किंवा इन्सेंटिव्हच्या बाबतीत काय धोरण आहे. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 7 कॅपिटल बी, कारखान्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू व पदार्थांबाबत उत्पादकांची सामान्य कर्तव्य, जनरल ड्युटीज ऑफ मॅन्युफॅक्चरर एक्सेट्रा. कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि पदार्थाबाबत, कारखान्यामध्ये कोणत्या वस्तू किंवा पदार्थ वापरले जातात, जसं की मशिनरी आहे, इक्विपमेंट्स आहे, टूल्स म्हणजे उपकरणं आहेत, यासोबतच काही कच्चा माल आहे, काही रासायनिक पदार्थ आहेत. मग हे जे काही सगळे वस्तू आहेत, माल आहेत, उत्पादनं आहेत, ही एकतर कोणाकडून तरी ती आपण आयात करत असतो किंवा दुसऱ्या एखाद्या कारखान्याला आपण सांगतो मॅन्युफॅक्चर करायला,
ते आपण त्या ठिकाणी आपल्या कारखान्यामध्ये वापरण्यासाठी घेत असतो. मग त्या वस्तूचा, मालाचा किंवा यंत्रसामग्रीचा जो उत्पादक आहे त्यानं जे मॅन्युफॅक्चरर केलेले आहे त्याच्यावर सुद्धा काही रिस्पॉन्सिबिलिटी ह्या कायद्यानं टाकलेली आहे. तर कलम 7B हे कलम लक्षात ठेवायचं आहे. कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तू, यंत्र किंवा पदार्थाची रचना, उत्पादन करणारी, आयात करणारी किंवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीने त्या वस्तू सुरक्षित व कामगारांच्या आरोग्यास अपायकारक नसतील याची खात्री करणे आवश्यक आहे. म्हणजेच फॉल्टी प्रोडक्ट तुम्ही बनवलं नाही पाहिजे. तुम्ही जे काही प्रोडक्ट बनवलेले आहे त्याचं प्रॉपर टेस्टिंग झाल्यानंतरच आणि ते योग्य असल्यानंतरच तुम्ही ते डिलिव्हर केलं पाहिजे कंपनीमध्ये किंवा त्या कारखान्यामध्ये. त्यासाठी आवश्यक चाचण्या व तपासण्या करणे, वस्तूचा योग्य वापर, चाचणी व सुरक्षिततेसंबंधी पुरेशी माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. एखादी वस्तू कशा पद्धतीने चालवावी, काय करावं, तर हे त्या मॅन्युफॅक्चररने सांगितलं पाहिजे कारखान्यातील लोकांना किंवा त्या कारभाऱ्याला. तसेच परदेशातून आयात केलेल्या वस्तूंनी भारतातील सुरक्षा मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट तुम्ही परदेशातून इम्पोर्ट केली, एखादी नवीन मशिनरी आहे कोणती तरी, ती तुम्ही फॉरेनमधून इम्पोर्ट केली असेल तर भारतातील जे सुरक्षा मानक आहे त्याचं पालन होणं गरजेचं आहे. कारण म्हणजे निकृष्ट दर्जाच्या किंवा आरोग्यास अपायकारक जर काही वस्तू असतील तर त्या तिथेच टाळता येतील. परदेशातील मानके अधिक जर उच्च असतील, आपल्या इंडियन स्टँडर्डपेक्षा फॉरेन स्टँडर्ड ही चांगली आहे, उच्च आहे, तर मग त्या उच्च असलेल्या मानकांचं पालन होणं गरजेचं आहे. कलम 7B(2) नुसार कारखान्यात वापरण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा यंत्राची रचना किंवा उत्पादन करणाऱ्या व्यक्तीने कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेत होणारे धोके शोधण्यासाठी आवश्यक संशोधन करावे. बघा, कारखान्यात वापरण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा यंत्राची रचना किंवा उत्पादन करणारी जी कोणी व्यक्ती असेल त्याने काय केलं पाहिजे, तर आवश्यक संशोधन केलं पाहिजे. उदाहरणार्थ, ह्या मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमुळे कामगारांच्या आरोग्यास त्या ठिकाणी कमी अपाय होतील किंवा अपाय होणारच नाही, याच्यासाठी काहीतरी संशोधन केलं पाहिजे त्याने. हे सुद्धा त्याची काय आहे, जबाबदारी आहे किंवा कर्तव्य आहे. तसेच शक्य तितक्या प्रमाणात त्या धोक्यांचे निर्मूलन किंवा कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तर हे सांगितलेलं आहे कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि पदार्थाबाबत उत्पादकांची सामान्य कर्तव्य. पुढे सांगितलं त्याच्यामध्येच सेक्शन उपकलम 4 मध्ये सांगितले, या कर्तव्यांची मर्यादा संबंधित व्यक्तीच्या व्यवसाय आणि त्याच्या नियंत्रणातील बाबींवरच लागू होते. या कर्तव्यांची मर्यादा संबंधित व्यक्तीच्या व्यवसाय आणि त्याच्या नियंत्रणातील बाबीवरच लागू होते. याचा अर्थ काय, म्हणजे एखादा उत्पादक आहे आणि एखाद्या उत्पादकाने समजा ती जी काही मशिनरी आहे ती मशिनरी एक प्रॉपर त्याला आवरण बसवणं गरजेचं होतं आणि मग ते आवरण बसवून त्या ठिकाणी ती चालवणं अपेक्षित होतं. त्यानं ते जे काही आवरण आहे, सुरक्षा कवच आहे, त्या ठिकाणी प्रदान केलं होतं आणि सांगितलं होतं कारखानदाराला, त्या कारभाऱ्याला, की बाबा हे ऑपरेट करताना अशा पद्धतीने चालवा, सुरक्षा कवच तुम्ही वापरा प्रॉपर, किंवा मग प्रॉपर हेल्मेट वापरा, ग्लोव्ज वापरा, हातमोजे वापरा, ठीक आहे, किंवा चष्मा वापरा काम करताना. परंतु असं सांगून देखील सुद्धा कारभाऱ्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर मग उत्पादकाची जबाबदारी तिथे राहील का, तर उत्पादकाची तिथे जबाबदारी राहणार नाही. त्याची जबाबदारी त्याच्या कर्तव्यांच्या मर्यादा संबंधित व्यक्तीच्या व्यवसाय आणि त्याच्या नियंत्रणातील बाबींवरच त्या ठिकाणी लागू होती. आता त्या कारखान्यामध्ये जाऊन लोकांनी काय केलं, याला काही घेणं देणं नाही किंवा त्याला माहितीसुद्धा नाही. त्यानंतर कलम 7B(5) नुसार वापरकर्त्याने सुरक्षित वापराबाबत लेखी हमी दिल्यास उत्पादक, आयातदार किंवा पुरवठादाराची काही प्रमाणात जबाबदारी कमी होऊ शकते. वापरकर्त्याने सुरक्षित वापराबाबत लेखी हमी दिल्यास, ठीक आहे, की बाबा अशाच पद्धतीने हे वापरलं गेलं पाहिजे, अशी हमी कोण देत आहे, वापरकर्ता किंवा कारभारी देत आहे, कंपनीच्या वतीने कारभारी देत आहे. तर काही प्रमाणामध्ये ह्या उत्पादकांची किंवा पुरवठादारांची किंवा आयातदारांची जबाबदारी काही प्रमाणात कमी होऊ शकते. कलम 7B(6) नुसार उत्पादकाने दिलेल्या सूचना व माहितीचे पालन न करता वस्तू वापरल्यास तो योग्य वापर मानला जाणार नाही. उत्पादकाने दिलेल्या सूचना व माहितीचे पालन न करता वस्तू वापरल्यास, म्हणजे प्रॉपर त्याने सांगितलेलं आहे की बाबा अशा पद्धतीने हे तुम्ही वापरा, ही मेथोडॉलॉजी फॉलो करा, परंतु सूचना दिलेल्या असून देखील त्याचं पालन जर होत नसेल तर तो योग्य वापर मानला जाणार नाही. ठीक आहे.
आणि ह्या वस्तूमध्ये वस्तू ज्याला आर्टिकल असं म्हटलेलं आहे, या शब्दात यंत्रसामग्री आणि जे काही उपकरणं आहे त्यांचा देखील समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या या लेक्चरमध्ये प्रकरण 1 याच्या संदर्भात या ठिकाणी सविस्तर चर्चा केलेली आहे. इथे आपण थांबूयात आणि भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.